मराठी करोडपतीमध्ये रंगत चढली ती गुढीपाडव्याची। यामध्ये काहींनी मराठी असल्याचा अभिमान दाखवला तर काहींनी सचिनजींवरच कवितांची बरसात केली। हो सर, एक मी कविता आणलेली आहे। अरे वाह, जरूर। तुम्हीच लिहिली आहे का? हो सर, मीच लिहिलेली आहे आणि लग्नाच्या अगोदर पासून लिहिलेली आहे ती, आणि ती अजून ऐकवलीच नाही। पण ऐकवायच राहून गेलेली आहे। असं तुमच्या प्रेक्षक तुम्ही पाहताय ना किती गोष्टी आम्ही जमवून आणलेल्या आहेत या पाडव्याच्या निमित्तानं। काय आता हा कवितेचं शीर्षक आहे गुपितच होते सारे। गुपितच होते सारे। होते सारे। हा मनात माझ्या दडले सारे, मनात माझ्या दडले सारे, गुपितच होते सारे। अर्थ त्याचा समजत नव्हता तरी साचून ठेवले सारे। बर उघडपणे बोलण्यासाठी धडपडत होते इशारे। लक्ष नव्हते कुणाचेही, लक्ष नव्हते कुणाचेही, उरले होते फक्त वारे। बर मनातल्या मनात उधळत होते सप्तरंगाचे अंगारे, मनातल्या मनात उधळत होते सप्तरंगाचे अंगारे। मिलन झाले मनाचे, मिलन झाले मनाचे, सार्थक झाले जीवनाचे। ईटीव्हीच्या साक्षीने उघडले प्रेमाचे पेटारे, फक्त तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी। वाह, तुमच्यासाठी एक कविता आणलेली आहे। ही पण पुन्हा कविता? कविताच आहे। बर पूर्ण सर, म्हणजे अशी कविता तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असतील आणि ही तुमच्या नावाची कविता आहे। अच्छा, माझ्या नावाची? तुमच्या नावाची कविता आहे सर। मी बोलून दाखवू का? हो। सचिन म्हणजे सचिन खेडेकर यांचं नाव घेऊन कविताला सुरुवात करतोय। सदाबहार व्यक्तिमत्वाला चिरतारुण्याची जोड लाभली, सदाबहार व्यक्तिमत्वाला चिरतारुण्याची जोड लाभली। नवनवीन भूमिका साकारत खेळकर मनोवृत्ती जोपासली। डेरा बसून अभिनयाचा कसदार कलाकाराची छाप टाकली, रसिक वर्गात लोकप्रियता मिळवली। वाह वाह वाह, थँक्यू।